गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत उद्या राज्यभरात गो सन्मान दिवस अभियानांतर्गत सर्वधर्मीयाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर संकीर्तन यात्रा काढण्यात येणार आहे, ज्यामध्ये साधू, संत, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। यामध्ये गोमातेला राष्ट्रमाता दर्जा द्यावा, गोहत्या थांबवा अशा विविध मागण्यांसाठी हिंगोली शहरातून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाप्रयत्न भव्य संकीर्तन यात्रा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे। उद्या सकाळी हिंगोली शहरातून 9 वाजता निघणाऱ्या संकीर्तन यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश सोनी यांनी केले आहे। गो सेवा सन्मान अभियान संपूर्ण भारतामध्ये चालू आहे। या अभियानाचे अध्यक्ष आहेत नंदी बाबा, संरक्षक आहे गोमाता आणि सर्व देवी देवता। यामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय गौभक्त उपस्थित राहणार आहेत आणि निश्चितच खूप काही मोठ्या प्रमाणात जनजागरण झालेलं आहे आणि निश्चितच सर्व लोक ज्या हजारोंच्या संख्येने उद्या इथं उपस्थित राहतील अशी आम्हाला खात्री आहे। आणि बद्रीनारायण मंदिर, पोस्ट ऑफिस रोड इथूनच आज आपण जिथं पत्रकार परिषद घेतलेली आहे तिथूनच निघणार आहे। इथून गांधी चौक ते इंदिरा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक ते शिवाजी महाराज पुतळा आणि तिथून सरळ तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी साहेब यांना आपण प्रार्थनापत्र देणार आहोत। हे प्रार्थनापत्र राष्ट्रपती महोदया, माननीय पंतप्रधान महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय राज्यपाल महोदय यांच्या नावाने माननीय उपविभागीय अधिकारी यांना देण्यात येणार आहे। या अभियानाकरता अनेक संत महात्मे, सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व धर्मीय नेते मंडळी, सर्व भक्त मंडळी सर्वजण काही उपस्थित राहणार आहेत। यामध्ये एक गाय सुद्धा, वासरू सुद्धा सोबत राहणार आहे, बैलगाडी सुद्धा सोबत राहणार आहे, भजनी मंडळी सोबत राहणार आहेत आणि वारकरी मंडळ सुद्धा उपस्थित राहणार आहेत, संत महात्मे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि सर्वांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो, आपण सरकारच्या विरोधात नव्हे, सरकारला जागविण्याकरता संपूर्ण भारतात हे अभियान चालू आहे। सरकार निश्चितच हे कार्य करेल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे।